आज या आपल्या विद्यालयामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। त्यानिमित्त उपस्थित असणारे आदरणीय गायकवाड सर, महादेव सर, पाटील सर, पाटील मॅडम, त्याचबरोबर कांबळे मॅडम आणि आपली ह्या स्कॉलरशिप विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय बनकर सर आणि तुम्ही सर्व परीक्षार्थी मित्रांनो, तुम्हाला गेले वर्षभर ज्यादा तास घेऊन माझ्या सर्व विषय शिक्षकांनी सहकार्याने तुमच्या शंकांचं निरसन केलेलं आहे आणि तुम्हाला उद्याचे 2 पेपर द्यावयाचे आहे। त्या दृष्टीनं तुम्ही मला वाटतं तयार आहात आणि तुमची तयारी आपण करून घेतलेली आहे। आपण त्याच्यासाठी सराव परीक्षा घेतलेली आहे, त्याचा निकाल सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे। तेव्हा मुलांनो, आताच सांगितल्याप्रमाणे तुम्ही बिना टेन्शन दडपण घ्यायचं नाही, परीक्षेला सामोरं जायचं आहे। अजिबात डोक्यात बाकीचा विचार आणायचा नाही। उद्या येताना पूर्ण तयारीनिशी या, वेळेत या। तिथं लवकर जायचं कारणच तसं आहे, तिथं परीक्षा केंद्रावरती आपल्याला ब्लॉक शोधावा लागतो। त्या ब्लॉकमध्ये असणारे नंबर शोधायला लागतात, सर तुझ्यासोबत असणार आहे। त्याचबरोबर आपले तिथं पर्यवेक्षक म्हणून 8वी साठी आश्रमशाळेला त्या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून काम करणारे गुरु मॅडम, त्याचबरोबर 5वी साठी पर्यवेक्षक म्हणून काम करणार आहे चौधरी सर, शिवाय आपले बनकर सर पण त्या ठिकाणी असणार आहे। तेव्हा मुलांना घाबरून जाण्याचं काही कारण नाही। समजा पहिला पेपर झाला, अवघड गेला असेल, भले अवघड का जाईना, पण सोडवायचं आहे। आता सांगितलं त्याप्रमाणे जे जे आपल्याला येत आहे प्रश्न नीट वाचा, समजून घ्या, मग उत्तराचा पर्याय जो आहे तो अचूक पर्याय निवडा आणि तो पर्याय रंगवत असताना सुद्धा जो पर्याय निवडलाय आपण, जे अचूक उत्तर आहे त्यालाच रंगवायला हवं आणि रंगवत असताना बाहेरून आतमध्ये यायला हवं। इथं सराव झालेला आहे, बरोबर का? आणि त्या दृष्टीनं तुम्ही काळजीपूर्वक उत्तर जे आहे ती रंगवायची आहे। उत्तराचा पर्याय बरोबर पर्याय रंगवायचा आहे, नाहीतर गडबड होते। तेव्हा तुम्ही अगदी स्थितप्रज्ञ राहायला पाहिजे त्यावेळी, अजिबात आपलं लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या। विशेष म्हणजे यंदा NMMS परीक्षेचा निकाल टफ लागलेला आहे, बरोबर आहे की नाही? गत वर्षी 25 विद्यार्थी उत्तीर्ण होतात आणि यंदा 4 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। म्हणजे दिवसेंदिवस परीक्षा ही कठीण होत चाललेली आहे। प्रश्न पातळी उच्च पातळी येऊ लागलेली आहे आणि याचा भविष्यात तुम्हाला खूप फायदा होणार आहे। बघा, भविष्यात सहजासहजी आपण कोणत्याही क्षेत्रात जा, स्पर्धा परीक्षेला सामोरं जावं लागतंय आणि त्यातूनच तुमची निवड होणार। तुम्ही अधिकारी होणार, इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, नीट परीक्षा वगैरे द्यायची असते, त्याच्यासाठी JEE परीक्षा द्यायची असते। तेव्हा मुलांना ही तुमची प्राथमिक तयारी आहे, तेव्हा तुम्ही मनापासून परीक्षेला सामोरं जाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। NMMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आणि सहभागी असलेले सर्वांचं पुन्हा एकदा मी आपली संस्था, विद्यालय, माझे सर्व सहकारी त्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो। उद्या होत असलेल्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी